नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील टॉप 10 महानगरपालिका ज्यांचे रँकिंग आपण लावलंय त्यांच्या बजेट म्हणजेच पैशावरून. पण फक्त पैसा असून चालत नाही, तिथे सुविधा काय आहेत आज आपण प्रत्येक शहराचा ॲनालिसिस करणार आहोत. यामध्ये तुमचं शहर आहे का, असेल तर कितव्या नंबरला असेल हे बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. चला तर आपण बघू कोणतं शहर ठरतं राहण्यासाठी बेस्ट. नंबर 10 सोलापूर महानगरपालिका. सोलापूर महानगरपालिकेचं आर्थिक बजेट 700 ते 800 कोटी रुपये आहे. याचा एरिया सुमारे 180 चौरस किलोमीटर आहे. टुरिझममध्ये सिद्धेश्वर मंदिर, भुईकोट किल्ला आहे. सोलापूर महानगरपालिकेचं फेवरेट फूड म्हणजे शेंगदाणा चटणी आणि कडक भाकरी. पण ड्रेनेजची स्थिती समाधानकारक नाही. अनेक भागात उघडी गटारे आहेत. IT क्षेत्र नगण्य आहे. डेव्हलपमेंट विकास खूप संत गतीने सुरू आहे. रस्ते अरुंद आहेत आणि वॉटर इश्यू म्हणजे हा मेजर इश्यू आहे. पाण्याची भीषण टंचाई, 4 ते 5 दिवसातून एकदा पाणी येते. नंबर 9 म्हणजे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. बजेट सुमारे 1500 ते 1800 कोटी रुपये. एरिया सुमारे 170 चौरस किलोमीटर. टुरिझममध्ये बिबिका मकबरा, दौलताबाद किल्ला, वेरूळ, अजिंठा लेणी जवळ. फेमस फूड नान खलिया. पण ड्रेनेजचा विचार केला, पावसाळ्यात सखल भागात पाणी साचते. ड्रेनेज लाईन पूर्णपणे जुन्या आहेत. IT ची सुरुवात झाली आहे. ऑरिक सिटीमुळे आशा आहे. डेव्हलपमेंट रस्त्यांची अवस्था खूप वाईट आहे. खड्डे, स्मार्ट सिटी अंतर्गत कामे सुरू आहेत आणि वॉटर इश्यू खूप क्रिटिकल आहे. समांतर जलवाहिनीचा प्रश्न गाजल्यामुळे पाणी पुरवठा अनियमित आहे. नंतर 8 नंबर कल्याण डोंबिवली महानगरपालिका KDMC. आर्थिक बजेट सुमारे 2200 कोटी रुपये. एरिया सुमारे 137 चौरस किलोमीटर. पण लोकसंख्या घनता खूप प्रचंड आहे. टुरिझममध्ये दुर्गडी किल्ला, गणेश घाट. फेमस फूड कल्याणचा वडापाव आणि डोंबिवलीची टपरीवरची मिसळ. ड्रेनेज खूपच बॅड. पावसाळ्यात शहर जलमय होते. नाल्यांची सफाई हा मोठा वादाचा मुद्दा असतो. IT कंपन्या नाहीत. लोक कामासाठी मुंबई, नवी मुंबईला जातात. डेव्हलपमेंट अनधिकृत बांधकामे जास्त. रस्ते आणि पुलांची कामे संत आहेत. पाणी आहे पण वितरणात समस्या म्हणजे डिस्ट्रीब्युशनला खूप इश्यूज आहेत. 7वी महानगरपालिका म्हणजे नाशिक महानगरपालिका. नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन. बजेट सुमारे 2600 ते 3000 कोटी रुपये. एरिया सुमारे 267 चौरस किलोमीटर. टुरिझममध्ये पंचवटी, त्र्यंबकेश्वर, तुला वाईन्स यार्ड. फेमस फूड नाशिकची झणझणीत मिसळ. ड्रेनेज बऱ्यापैकी चांगली. गोदावरी प्रदूषण हा मात्र चिंतेचा विषय आहे. IT हळूहळू वाढतंय. काही IT पार्क्स उभे आहेत. डेव्हलपमेंट रस्ते अतिशय उत्तम आणि रुंद आहेत. नियोजित शहर वाटते. वॉटर इश्यू गंगापूर धरणामुळे पाणी मुबलक आहे, त्यामुळे येथे वॉटर इश्यू नसल्याबरोबर आहे. त्यानंतर 6वी महानगरपालिका म्हणजे नागपूर महानगरपालिका. नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन. बजेट सुमारे 3500 कोटी ते 4000 कोटी रुपये. एरिया 227 चौरस किलोमीटर. टुरिझममध्ये दीक्षाभूमी, अंबाझरी तलाव, ताडोबा जंगल. फेमस फूड तर्री पोहा आणि सावजी मटण. ड्रेनेज जुन्या भागात समस्या आहेत. नवीन भागात ड्रेनेज सिमेंट रोडसोबत ड्रेनेज सुधारले आहे. IT मिहान प्रोजेक्ट आहे, पण अपेक्षित गतीने कंपन्या आलेल्या नाहीत. डेव्हलपमेंट मेट्रो आणि फ्लायओव्हरचे जाळे उत्तम आहे. रस्ते दर्जेदार आहेत. वॉटर इश्यू होय, उन्हाळ्यात खूपच पाणी टंचाई जाणवते. 5वी महानगरपालिका म्हणजे ठाणे महानगरपालिका. बजेट सुमारे 4500 कोटी ते 5000 कोटी. एरिया 147 चौरस किलोमीटर. टुरिझम उपवन तलाव, येऊर हिल्स. फेमस फूड मसालेदार मिसळ. पावसाळ्यात सखल भागात पाणी तुंबते, पण व्यवस्थापन सुधारत आहे. IT वागळे इस्टेट भागात IT कंपन्या वेगाने वाढत आहे. डेव्हलपमेंटच्या बाबतीत उड्डाणपुलांचे शहर, पण अंतर्गत रस्ते अरुंद आहेत आणि ट्रॅफिकची समस्या मोठी आहे. वॉटर इश्यू स्वतःची धरणं आणि BMC कडून पुरवठा झाल्याने पाणी पुरवठा चांगला आहे. 4थी महानगरपालिका म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका. बजेट सुमारे 5000 ते 6000 कोटी रुपये. एरिया सुमारे 108 चौरस किलोमीटर. टुरिझममध्ये फ्लेमिंगो पॉइंट आणि वंडर्स पार्क. फेमस फूड स्ट्रीट फूड आणि सी फूड. ड्रेनेजमध्ये खूप एक्सलंट आहे.
महाराष्ट्रातील सर्वोत्तम ड्रेनेज आणि मल निस्सारण व्यवस्था. IT, एरोली आणि महापे, मिलेनियम बिझनेस पार्क हे मोठे IT हब आहेत. डेव्हलपमेंटमध्ये पूर्णपणे प्लॅन सिटी आहे. रस्ते, फुटपाथ आणि गार्डन्स आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत. पाण्याचा इशू इथे नाही. मोरबे धरण स्वतःच्या मालकीचं असल्याने पाणी 24 तास उपलब्ध राहते. त्यानंतर 3 नंबरची महानगरपालिका म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका PCMC. बजेट सुमारे 7,000 ते 8,000 कोटी रुपये. एरिया सुमारे 181 चौरस किलोमीटर. टुरिझममध्ये सायन्स पार्क, बर्ड व्हॅली, दुर्गा टेकडी. फेमस फूड पावभाजी. ड्रेनेजमध्ये नियोजनबद्ध आहे. रस्ते आणि ड्रेनेज दोन्ही रुंद आहेत. IT, हिंजवडी IT पार्क जवळ असल्याने प्रभाव मोठा आहे, जरी ते तांत्रिकदृष्ट्या MIDC मध्ये येते. डेव्हलपमेंट श्रीमंत महानगरपालिका. रस्ते आणि पायाभूत सुविधा उत्कृष्ट आहेत. पवना धरणावर अवलंबून असल्याने उन्हाळ्यात दिवसाआड पाणी कपात होते. त्यानंतर 2 नंबरची महानगरपालिका म्हणजे पुणे महानगरपालिका. बजेट सुमारे 11,000 ते 12,000 कोटी रुपये. एरिया 516 चौरस किलोमीटर. राज्यात सर्वात मोठी एरिया वाईज. टुरिझम शनिवारवाडा, आगा खान पॅलेस, सिंहगड. फेमस फूड चितळे बाकरवडी, अमृततुल्य चहा. ड्रेनेजमध्ये नदीकाठच्या भागात आणि नव्याने समाविष्ट गावामध्ये ड्रेनेजची अवस्था बिकट आहे. भारताचे दुसरे सर्वात मोठी IT हब. मगरपट्टा, खराडी, येरवडा. डेव्हलपमेंट मेट्रोचं काम जोरात आहे, पण ट्रॅफिक नियोजन पूर्णपणे बरोबर नाही. मध्यवर्ती पुण्यात पाणी आहे, पण उपनगरात टँकरवर अवलंबून राहावं लागतं. त्यानंतर 1 नंबरची महानगरपालिका म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका BMC. बजेट सुमारे 60,000 कोटी. अनबिटेबल. एरिया 603 चौरस किलोमीटर. टुरिझम गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, संजय गांधी नॅशनल पार्क, तसेच स्काय क्रॅपर्स. फेमस फूड वडापाव आणि मुंबईची भेळ. ड्रेनेज पूर्णपणे फेल. ब्रिटिशकालीन ड्रेनेज लाईन असल्याने थोडा पाऊस झाला तरी मुंबई तुंबते. IT मध्ये BKC, पवई, अंधेरी कॉर्पोरेट आणि IT ऑफिसेस आहेत. डेव्हलपमेंट कोस्टल रोड्स, अटल सेतू, मेट्रोचे जाळे, इन्फ्रास्ट्रक्चर वर्ल्ड क्लास होत आहे. पाणी नियोजनात मुंबई हुशार आहे, पण झोपडपट्टी आणि जुन्या इमारतीमध्ये वितरणाचे प्रश्न आहेत. तर मित्रांनो, हे होतं महाराष्ट्राच्या 10 बड्या शहरांचा रिपोर्ट कार्ड. पैशांच्या बाबतीत BMC बाप आहे. नियोजनाच्या बाबतीत नवी मुंबई बेस्ट आहे. आणि संभाजीनगर, सोलापूर सारखी शहरं पर्यटनात पुढे असूनही पाण्याच्या समस्येमुळे मागे पडत आहेत. तुम्ही यापैकी कोणत्या शहरात राहता आणि तुमच्या शहराला डेव्हलपमेंटच्या बाबतीत 10 पैकी किती मार्क द्याल? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.